अशी की तिन्ही सैन्य प्रमुख पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। युद्धजन्य परिस्थितीचा तातडीनं आढावा घेतला जाईल। देशातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर थलसेना, नौसेना आणि हवाई दलाचे प्रमुख सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उपस्थित आहेत। या बैठकीत सीमेवरील स्थिती, देशाची लष्करी सज्जता आणि पुढील संभाव्य कृती आराखडा यावरती सखोल चर्चा केली जाईल। आणि अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, गेल्या 2 दिवसापासून दिल्लीच्या संरक्षण मंत्रालयामध्ये जोरदार घडामोडी, हालचाली, बैठका होताना दिसत आहेत। आता तिन्ही लष्कर प्रमुख नरेंद्र मोदींच्या भेटी करता गेलेले आहेत। काय माहिती याबद्दल? बरोबर, ज्याबद्दल माहिती मिळते की साधारणतः थलसेना, नौसेना आणि हवाई दलाचे प्रमुख सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे। या बैठकीमध्ये सीमेवरील स्थिती, देशाची लष्करी सज्जता आणि पुढील संभाव्य कृती आणि त्या संदर्भातला आराखडा यावर सखोल चर्चा होत असल्याची माहिती पुढे आलेली आहे। आपल्याला माहित असेल, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी तिन्ही सैन्य दल प्रमुखांची बैठक घेतली होती। त्या बैठकीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ उपस्थित होते आणि त्यानंतर तो बैठकीतला जो अहवाल होता तो निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रीय संरक्षण मंत्री यांनी सांगितलं, फोनद्वारे अशी माहिती पुढे आलेली आहे। आणि त्यानंतर आता हे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे आणि तिथे बैठक सुरू आहे। युद्धजन्य परिस्थितीचा तातडीने ते आढावा घेत आहे। सलग बैठकीचे सत्र राजधानी दिल्लीत सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, या संदर्भातली माहिती नुकतीच पत्रकार परिषदेतून केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने देखील देण्यात आली। त्यामध्ये खास करून भारतीय लष्कराच्या वतीने कर्नल सोनिया आणि त्यानंतर विंग कमांडर सिंग यांनी या संदर्भातली संपूर्ण माहिती दिली। पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे महत्वाचं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी एक अत्यंत महत्वाची बैठक म्हणजे तिन्ही लष्कराच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान बैठक घेत आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल।